एक निर्णय बिझनेसवर कसा परिणाम करू शकतो याचं उदाहरण पाहायचं आहे का? चला ओयोचंच उदाहरण घेऊया. रितेश अग्रवाल यांनी सुरू केलेली हॉस्पिटॅलिटी सेक्टर मधील ओयो कंपनी सर्वांनाच माहिती असेल. अनेक लोक प्रवास करत असताना ओयो रूम्सला प्राधान्य देतात. 2024 मध्ये ओयोने 5411 कोटींचा व्यवसाय केला आहे. यामध्ये कंपनीला 229 कोटींचा नफा झाला. गमतीने असंही म्हणलं जातं की शार्क टँक मध्ये असलेल्या जज पैकी फक्त रितेश अग्रवाल यांचीच कंपनी फायद्यात आहे. लवकरच ओयोचा IPO देखील येणार असल्याची चर्चा आहे. अशातच कंपनीने उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात अनमॅरिड लोकांना एंट्री न देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी जर असे निर्णय घेत असेल तर याचा नक्की कंपनीच्या बिझनेसवर काय परिणाम होऊ शकतो? IPO येण्यापूर्वी असे बेभरवसी निर्णय घेतले जात असतील तर लोक या स्टॉक मध्ये किती रस दाखवतील? हा मोठा प्रश्नच आहे. तुम्हाला IPOचा हा निर्णय कसा वाटतो? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आत्ताच पैसा पाणीला फॉलो करा.